नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोची एक्झाम अवघ्या 4 दिवसावर आलेली आहे आणि महाट्रान्सकोच्या एक्झामबद्दल प्रश्न वाढतच चालले आहेत. सर्वात पहिले काही प्रश्न होते, ज्या मागण्या होत्या, ज्या अपेक्षा होत्या त्यांच्याबद्दल आपण बोलूया आणि अपेक्षा माफक आहेत. तर अपेक्षा करणं काहीच चुकीचं नाही आहे. प्रत्येक स्टुडंट आता स्पर्धा परीक्षा देतोय, वर्षानुवर्षापासून स्पर्धा परीक्षा देतोय. वय वाढत चाललंय, प्रत्येक एक्झाममध्ये हजार रुपये फॉर्म फिलअप करत पैसे संपत चालले आहेत. पण यांचा जो कारभार चाललाय, मनमानी कारभार जो चाललाय, जो चुकीचा कारभार चाललाय या डिपार्टमेंटचा एक्झाम घेताना IBPS असेल, TCS असेल, त्यांचा जो कारभार आहे त्याच्याबद्दल आपल्याला डेफिनेटली काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल. ठीक आहे. सो आता ॲज अ स्टुडंट मी स्वतः एक टीचर म्हणून माझ्याशी हजारो स्टुडंट जॉईन झालेले आहेत. सो मल्टिपल कोर्सेसच्या फॉर्ममध्ये, यूट्यूबच्या फॉर्ममध्ये हजारो स्टुडंट आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि मी स्वतःसुद्धा एक फॉर्म फिलअप केलेला आहे एक्झामसाठी. ठीक आहे. सो मला तर त्या पोस्टची काही कन्सर्न आहे, मला जॉब वगैरे पाहिजे त्याच्यातला काही कन्सर्न नाही, पण डेफिनेटली असा जो एकही विद्यार्थी असेल जो खरंच इमानदारीने मेहनत करतोय त्याच्यासोबत जर काही चुकीचं होत असेल तर ते सहन होत नाही. आणि त्याच्याचमुळे याच्या आधी महावितरणचा जेव्हा रिझल्ट लागला होता मुलांना, त्याच्या विरुद्ध बोलणारे फक्त आणि फक्त पूर्ण महाराष्ट्रात एकच टीचर आहे, दॅट इज CA KK सर. मुलांना आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकतात, आपण केस फाईल केली आहे संभाजीनगर कोर्टात महावितरणच्या रिझल्ट विरुद्ध. आता हायकोर्टचा विषय असल्यामुळे थोडा वेळ लागतो, त्या गोष्टीला काही चान्स म्हणजे काहीच आपण करू शकत नाही. इट विल टेक अ टाईम. पण ती केस जिंकेल का नाही ते पण माहिती नाही, ते हरवूही शकतो. पण मी फाईट केलं आहे मुलांना. मला फाईट करणं जेव्हा मुलांबद्दल अन्याय होतोय आणि ते फक्त बघत राहणं का बरं, तर आपलं काम होतंय ना, आपण कशाला चुकीचं बोलायचं. आपली डिमार्केटिंग होते, निगेटिव्ह मार्केटिंग होते. त्याच्यापेक्षा आपले स्टुडंट्स गोड गोड बोलायचं, फक्त कोर्स शिकवायचं आणि कोर्स विकायचा आणि आपलं फक्त खिसा बघायचा. हे मला आत्तापर्यंत जमलेलं नाही, पुढे जमतं का नाही माहीत नाही, पण ते बुद्धीलाच पटत नाही. म्हणजे मी यावेळेस खूप मनाला कंट्रोल केलं होतं, कारण एवढे निगेटिव्ह कमेंट वाचले ना आजपर्यंत. का बरं, फक्त मुलांसाठी फाईट केल्यामुळे. मुलांना आज पण मी रिक्वेस्ट करेल, निगेटिव्ह कमेंट 100% येतील, त्यांना तुम्ही खरंच उत्तर द्या की आम्ही चुकीचं असेल तर सांगा, किंवा जर आम्ही बरोबर असेल तर आम्हाला साथ द्या. ठीक आहे. सो मुलांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या माफक अपेक्षा आहेत काही एक्झामकडनं. आता जी महाट्रान्सकोची एक्झाम, LDCची एक्झाम 6 तारखेला एक्झाम आहे, तर त्याचं हॉल तिकीट आलं आहे फायनली. हॉल तिकीट, पहिली गोष्ट तर हॉल तिकीट तुम्ही एवढा लेट दिलं, चला हरकत नाही, दिलं, बरं, उपकार झाले, बरं झालं दिलं. आता दिल्यानंतर सर्वात मोठा जो प्रश्न होता, महाट्रान्सकोची एक्झाम जी आहे मराठीतच व्हावी, त्याबद्दल काय. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. कॉल केला महाट्रान्सको हेल्पलाईन नंबरला, त्या ऑफिसर्सने सांगितलं की मराठीमध्ये पेपर होणार आहे. पण जर मराठीमध्ये होणार आहे तर तुम्ही जाहिरातीमध्ये का मेन्शन नाही करत. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा प्रश्न विचारला ते ऑफिसर काय म्हणतात, हे तुम्ही आधी विचारायला पाहिजे होतं, आता एक्झाम जवळ आले, आता विचारताय, आता कसं होणार आहे. म्हणजे आमचं चुकलं ना. हो, आम्ही ॲडव्हर्टिजमेंट आल्यावर लगेच विचारायचं, मग मराठीचं काय, मग तुम्ही एक्झाम सेंटर कसे देणार, सगळं विचारलं पाहिजे होतं. चुकलं आमचं, आमचं खरंच चुकलं, मान्य करतो आम्ही. पेपर याच्या पुढे पेपर आला का पहिल्या दिवशी तुम्हाला फोन करायला सुरुवात करणार, आणि तेव्हा तुमचे उत्तर राहतील, आताशी ॲडव्हर्टिजमेंट आली आहे, याच्याशी रिलेटेड क्लॅरिफिकेशन येईल पुढे, थोडं थांबा, हे उत्तर राहतील त्यांचे. आम्हाला ऑफिशियल डिक्लेरेशन पाहिजे. काय लागतं त्यांना, एक ऑफिशियल डिक्लेरेशन बनवा, वेबसाईटवर अपलोड करा. काही मोठी गोष्ट नाही त्यांच्यासाठी. वेबसाईटवर अपडेट करा की महाट्रान्सकोची जी फायनान्स अँड अकाउंटची एक्झाम होणार होती, त्याच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये मराठी इंग्लिशबद्दल, भाषेबद्दल काही क्लॅरिफिकेशन नव्हतं, तर आम्ही क्लॅरिफिकेशन देत आहोत. तुमचा प्रत्येक प्रश्न इंग्रजी मराठी बायलिंग्वल राहणार आहे, तुम्ही स्विच करू शकतात पाहिजे तसं क्वेश्चन, आणि ते स्विच वगैरे जाऊ द्या, एवढं नका टाकू. मराठीमध्ये प्रश्न राहील एवढे टाकून द्या, मनाला समाधान राहील. जरी मी व्हिडिओ टाकले, ऑलमोस्ट 6-7 हजार लोकांनी व्हिडिओ बघितलं ते एका दिवसात आणि सर्वांना ते पटलंय, पण कुठेतरी प्रश्नचिन्ह, सर ऑफिशियल राहिलं ना बरं होऊन जाईल, द्या ना ऑफिशियल डिक्लेरेशन, का नाही देऊ शकत. ही पहिली अपेक्षा आपली. दुसरी अपेक्षा जी मुलांना महाट्रान्सकोची एक्झाम कडनं ती आहे की महाट्रान्सकोची एक्झाम जी असल्यामुळे मराठीत व्हावी, त्याबद्दल ऑफिशियल डिक्लेरेशन भेटावे, आणि ही खूप महत्त्वाची मागणी आहे. त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे, पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, प्रेफरन्स सिलेक्ट केल्याप्रमाणेच सेंटर भेटावे. जर तुम्ही फॉर्म फिलअप करताना त्याच्यामध्ये प्रेफरन्स सिलेक्शनचा ऑप्शन देतात, तर प्रेफरन्स कशाला म्हणतात, प्रेफरन्स नंबर 1 जे सिलेक्ट केलं तिथंच भेटलं पाहिजे नाही म्हणत आम्ही. ठीक आहे, आम्ही सिलेक्ट केलं प्रेफरन्स नंबर 1, पण खूप सारे विद्यार्थी असल्यामुळे शक्य नाही झालं. प्रेफरन्स 2 ला द्या, सेकंड प्रेफरन्सला द्या. अरे सेकंड प्रेफरन्स पण नाही, थर्ड प्रेफरन्स नाही, थर्ड प्रेफरन्सला द्या, 3 पण नाही, तिन्ही प्रेफरन्स सोडून चौथ्या ठिकाणी एक्झाम सेंटर देतात. काय सेन्स आहे याच्यात, काय सेन्स आहे. मुलांना किती तास प्रवास करावा. अरे 250 किलोमीटरवर एक्झाम सेंटर, 250 किलोमीटर, इट इज जस्ट अ जोक. सोपं एवढं पोहोचणं. आणि मुलांना अक्षरशः ते इंजिनिअरिंगचे आपल्यासोबत, म्हणजे फायनान्स अकाउंट सोबत AEची पण एक्झाम आहे बरोबर, महाट्रान्सकोची. सकाळी 8 वाजता एक्झाम आणि 250 किलोमीटर प्रवास करून जायचा त्या पोराला, कसं जाणार तो. मुलांना आता मी माझ्या केस सांगतो, एक जस्ट फायनान्स अकाउंटसाठी वन ऑफ द स्टुडंट, मी नाव नाही डिक्लेअर करणार, शी इज फ्रॉम पुणे, शी इज ब्लाइंड टोटली.
ठीक आहे, जेन्युअनली शी इज ब्लाइंड टोटली. आता तिने एक्झाम सेंटर काय सिलेक्ट केलं, पुणे. आता बिकॉज शी इज हँडिकॅप ब्लाइंड, इट इज नॉट पॉसिबल फॉर हर टू ट्रॅव्हल मोर. आता पुणे म्हटल्यावर ठीक आहे, फॅमिली सपोर्ट वगैरे राहिली, येणं जाणं काहीतरी करतील अरेंजमेंट, बरोबर. आता पहिली गोष्ट, तिला सोलापूर एक्झाम सेंटर दिलं. तिला स्वतःला प्रश्न आहे की मी पुण्याहून सोलापूरला जाऊ कशी, बरोबर. सोबत स्क्राईब पाहिजे, रायटर स्क्राईब जे पण म्हणणार, स्क्राईब पाहिजे. आता तिने एक तर पुण्याचा पर्सन सोलापूरला यायला तयार झाला पाहिजे, नाहीतर सोलापूरचा पर्सन शोधायचा. जी स्टुडंट ब्लाइंड आहे स्वतः, ती एवढं चॅलेंजेस असताना स्टडी करते. माझे लेक्चर्स मुलांना प्रत्येक लेक्चर ऐकते आहे, ती ऐकून शिकते. शी डोंट हॅव नोट्स, ऑफकोर्स नोट्स वगैरे आपले रिडेबल नाही आहे, ते त्या लँग्वेजमध्ये नाही आहे ऑफकोर्स, ते जे ब्लाइंड स्टुडंट करू शकतात. ती प्रत्येक गोष्ट ऐकून ऐकून शिकते आहे. एवढं स्ट्रगल करणारी स्टुडंट, आणि तिला काय माहीत पडतंय की तिची एक्झाम सोलापूरला अचानक सेंटर दिलेलं आहे, तिला सोलापूरला पोहोचायचं आणि स्क्राईब भेटत नाही आहे. म्हणजे काय करावं त्या स्टुडंटने, काय करावं, काय चुकीचं आहे तिची मागणी की मी एक्झाम देऊ कशी, आणि तिच्या प्रश्नासमोर मला काहीच उत्तर नाही. म्हणजे लिटरली मागच्या 3 ते 4 दिवसापासून प्रश्न पडला की यार स्क्राईब शोधायचं आहे की कसं करावं, म्हणजे कसं होईल, ती कशी जाईल, स्क्राईबची कशी भेट होईल, की कसं ते मॅनेज होईल, इतके प्रश्न पडलेत. आणि असं दिस इज जस्ट वन ऑफ द एक्झाम्पल यार, वन ऑफ द एक्झाम्पल. असे शेकडो स्टुडंट आहेत, कुठल्या कुठे सेंटर आलेत, कुठल्या कुठे सेंटर. ठीक आहे, म्हणजे काय सेंटरला लिमिटच नाही. अरे 50 किलोमीटर दूर द्या, एखादा तासाचा प्रवास द्या, 2 तासाचा प्रवास द्या, कुठेही सेंटर भेटत आहेत. मुलांनो, IBPS पॅटर्न प्रमाणेच रिझल्ट हवा. सर IBPS पॅटर्न प्रमाणे रिझल्ट हवा, तो लांबचा विषय आहे, बरोबर आहे. पण आता मराठीचं पॅटर्नसाठी कॉल केल्यावर त्यांचं काय म्हणणं, आधी करायला पाहिजे होतं. मग आजच अपेक्षा आहे आमची, IBPS एक्झाम घेत आहे, IBPS पॅटर्नमध्येच रिझल्ट पाहिजे, त्या रिझल्टवर डिजिटल सिग्नेचर पाहिजे, आणि त्या रिझल्टला वॉटरमार्क IBPSचाच पाहिजे. तो असं एक्सेलचा कोणताही फॉर्मॅट बनवला आणि तुम्ही महावितरणचा रिझल्ट लावला, तो एक्सेप्टेबलच नाही कोणत्याच परिस्थितीत. एवढे परीक्षा देणारे, मी ज्युनियर आहे, जाऊ द्या, मी ज्युनियर आहे, मला जास्त माहिती नाही. तुमचे व्हिडिओ बघणारे किती लोक असतील सिनियर आहेत, त्यांना स्वतःला माहिती IBPSचा रिझल्ट कसा असतो, किती वर्षांपासून एक्झाम देतात, किती एक्झाम बघितलेत, किती रिझल्ट बघितले आजपर्यंत. असं विचित्र फॉर्मॅट कुठून काढला, आणि 45 दिवसात IBPS रिझल्ट लावतो. ऐकलंय ना, 45 दिवसात लावतो. हे मी नाही म्हणत, IBPSचं म्हणणं आहे. मुलांना हे सर्व पारदर्शक झालंच पाहिजे. आणि आपल्याला विस्तृत गुणपत्रिका, आम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क्स पाहिजे, सब्जेक्ट वाईज, काही घेणं देणं नाही. आम्हाला पाहिजे रिझनिंग किती, क्वांट किती, मराठी किती, आणि प्रोफेशनल नॉलेज किती पाहिजेच आहे टोटल. बिफोर नॉर्मलायझेशन किती, आफ्टर नॉर्मलायझेशन किती पाहिजे, म्हणजे पाहिजे. फुकटचे परीक्षा पैसे दिलेत का, मेहनतीचे पैसे. अक्षरशः काय काय स्ट्रगल करतायत मुलं, जॉब नाहीये, वर्षानुवर्षापासून एज्युकेशन घेत आहे, घरून पैसे मागायला लाज वाटते, वय वाढत चाललंय, लग्नाचे प्रश्न पडले, एवढं सगळं स्ट्रगल करताना तरी कुठेतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणतोय की नाही, ही पोस्ट काढूया. एवढा माणूस, एवढा मुलगा, एवढं सगळ्या निगेटिव्ह गोष्टी लाईफमध्ये असताना कुठेतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणतो, आणि हे म्हणजे अक्षरशः रिझल्ट भेटत नाही. मग पैसे कसले घेतले. सिंपल आहे, तुम्ही पेपर घेताय, पैसे घेताय. आमचं एक सिंपल, एकदम सरळ सोपी अपेक्षा आहे, पैसे घेतले ना घ्या, तुमची मेहनत आहे, तुमचं जे पण आहे, आम्हाला फक्त तुम्ही पेपर देताय, सोबत एक ट्रान्सपरन्सी ठेवा यार, आम्हाला रिझल्ट तर द्या. वेटिंग लिस्ट पाहिजे, म्हणजे पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वेटिंग लिस्ट पाहिजे. वेटिंग लिस्टवर रिझल्ट, असं कोणती महावितरणची कोणती अशी पोस्ट होती, एकदम कलेक्टरची पोस्ट होती, कोणी सोडू शकत नाही. 510 पोस्ट आणि 510 लोकांचं सिलेक्शन झालं, आणि ते सगळे DVला गेले, सगळ्यांचं DV बी सक्सेसफुल झालं, आणि सगळ्यांना जॉब भेटला. हाऊ इज इट पॉसिबल यार, एक्सेप्टेबल नाहीये. चाललंय असा कारभार, म्हणजे आंधळा कारभार यार. म्हणजे ही फक्त महावितरण किंवा महाट्रान्सको एक विषय नाहीये. स्पर्धा परीक्षा याच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत चाललाय, आणि असा जर प्रकार चालू राहिला तर स्पर्धा परीक्षा देणं मुलं बंद करतील. तुमचं दुकान बंद होईल. तुम्ही जे विचार करताय 10 लोक परीक्षा, 10 लाख लोक परीक्षा भरतील, फॉर्म भरतील, आणि पैसे भरतील, आणि एक्झाम फीज येईल, तुमचा धंदा बंद करून टाकतील लोक, एवढा असा वेडापणा लावला तर. म्हणजे अक्षरशः आता मी सांगतो, जस्ट 35,000 मुलं एक्झाम देत आहे, बरोबर, फायनान्स अँड अकाउंट्स. आमचा ॲप आहे KKCA. आता हे तर लय मोठे लोक आहेत, IBPS लय मोठा विषय, एक्झाम सेंटर, सिस्टम, सॉफ्टवेअर, लय मोठे माणसं आहे. आमचा एक छोटासा ॲप आहे, गरीब माणसं आहे आम्ही, एक छोटासा ॲप बनवलं आहे KKCA नावाचं. त्याच्यात जाऊन 35,000 पोरांनी ॲट अ टाइम एक्झाम द्या, पुढच्या मिनिटाला रिझल्ट तुमच्या हातात येतो. पुढच्या मिनिटाला सबमिट करा, यू विल गेट द रिझल्ट. लगेच समोर येतो करेक्ट रिझल्ट, करेक्ट ऑप्शन कोणते, इनकरेक्ट कोणते, तुमचा रिझल्ट हा. का नाही देऊ शकत IBPS, का नाही देऊ शकत. आजपर्यंत कोणी आवाजच उठवला नाही ना, आणि IBPS देतच नाही. IBPS ट्रान्सपरंट आहे, कसला ट्रान्सपरंट आहे, म्हणजे फक्त ब्लाइंडली काम चाललंय. नाही, IBPS सगळं ट्रान्सपरंट कारभार राहतं. अरे पण या गोष्टीवर का विश्वास करावा, ट्रान्सपरंट ठीक आहे, आम्हाला द्या ना.
आम्ही फी भरली, आमचा ट्रान्सपरन्सी पाहिजे. ते IBPS वर चांगलं आहे वाईट आहे का, महावितरण चांगला वाईट आहे की महाट्रान्सको चांगला वाईट आहे, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही मेहनत करतो, आम्हाला जेन्युइनली आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे म्हणजे पाहिजे. पुढची अपेक्षा, वेटिंग लिस्ट लगेच लागावी. परीक्षा झाल्यावर लगेच मुख्य निवडची यादी जाहीर करावी, सोबत वेटिंग लिस्ट सोबत लागावी. इमिजिएट लागलीच पाहिजे वेटिंग लिस्ट. आणि रिझल्ट सुद्धा बिफोर नॉर्मलायझेशन, आफ्टर नॉर्मलायझेशन सगळं ट्रान्सपरंटली द्या आम्हाला. तुमचा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला डिक्लेअर करा. काय तुमचा फॉर्म्युला आहे? IBPS काहीच सांगत नाही. का बरं सांगत नाही? का बरं? त्यांना एक्झामचा पॅटर्न कळायला नको. म्हणजे तुमच्याकडे तेवढे क्वेश्चन नाही का बनवायला, पेपर बनवायला? तुमच्याकडे टीम नाही आहे? जर तुम्ही मल्टिपल एक्झाम घेतात तर पेपर शफल करायकडे तुमच्याकडे टीम नाही, तेच पेपर घेतात का काय प्रत्येक वेळेस? काय सेन्स आहे याच्यात? IBPS काहीच डिस्क्लोज करत नाही, काहीच डिस्क्लोज करत नाही. आता ही अपेक्षा ठेवू याच्या पुढे ही अपेक्षा राहील, एक्झाम द्यायची आम्हाला या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजे, विषय संपला. नेक्स्ट, 45 दिवसाच्या आत निकाल लागायलाच पाहिजे, जे IBPSचं स्टेटमेंट आहे. 45 दिवसात लागतो, मग का 90 दिवस लागले महावितरणला? मुलांना तुम्ही म्हणाल सर ते महावितरणचा विषय आता कशाला घेताय? तुमच्यावर पण ही वेळ यायला नको म्हणून आता विषय घेतोय. आणि ते जे डिपार्टमेंटवाले एकदम शहाणे लोक बसलेत, त्यांना सांगितल्यावर त्यांचं जे म्हणणं आहे ना, स्टेटमेंट, तो एक शब्द आला ना, तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं, म्हणून मी आज या गोष्टी तुमच्यासमोर ठेवतोय. निकाल लागायला पाहिजे. 45 दिवस बोलतो तर 45 दिवस, काय संबंध डिले व्हायचा कोणत्याही परिस्थितीत? काय टेक्निकल प्रॉब्लेम? कसला टेक्निकल प्रॉब्लेम? पेपर सबमिट केला का रिझल्ट 1 मिनिटात क्रिएट होतो? कुठे माणूस बसवला चेक करायला? सिस्टम जनरेटेड आहे सगळं काही. ठीक आहे, तुम्ही वेळ घ्या, नॉर्मलायझेशन, कास्ट बिस्ट काय सगळं असेल, स्पोर्ट्स कोटा, सगळे कोटा बिटा, त्याच्यासाठी वेळ घ्या. किती दिवस? 45 डेज खूप झाले. आणि लागतात राव. नॅशनल लेवलची एक्झाम होतात, नीट सारखे एक्झाम होतात, 15 दिवसात TC, 10 लाख पोरांची एक्झाम होतात, 15 दिवसात रिझल्ट लागतो. 9 दिवसाचा रिझल्ट लागलाय 10 लाख पोरांचा, आणि ते पण रिस्पॉन्स शीट देऊन. TCS नाही, रिस्पॉन्स शीट देऊन. प्रत्येकाचा रिस्पॉन्स शीट सोबत आहे. प्रत्येकाला माहिती आहे की कोणते आन्सर अटेम्प्ट केले होते, कोणतं राईट आहे, कोणतं रॉंग आहे. IBPS काहीच देत नाही. कायला काहीच देत नाही? मला तर वाटलं कोणी भेटलंच नाही त्याला आपल्यासारखं आतापर्यंत. 100% मागणी करा. सर सगळ्या मागण्या शक्य आहेत का? नाही होतील. सगळ्या मागण्या एक्सेप्ट नाही होणार, काही रिजेक्ट होतील, काही ते एक्सेप्ट होईल. तुमचं कल्याण तर होईल. मुलांना बघा काय करू शकतो आपण यासाठी. ट्विट कॅम्पेन करावं. मी ट्विट तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ट्विट कॅम्पेन करा. दुसरं, मेल कॅम्पेन करा. मेलचा एक ड्राफ्ट बनवून देतो मी तुम्हाला. मेल एक आपली एक लिंक देतो, कारण पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉपी करायला अवघड होईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण कॉपी पेस्ट केलेलं आहे, तुम्ही कॉपी पेस्ट करा, किंवा एक PDF पण शेअर केली जाईल. ती PDF अटॅच करा, मेल करा. करा सगळ्यांना मेल करा. आजच्याच कॉल कॅम्पेन करा यार. त्यांचे कॉल जेवढे नंबर पण मी शेअर करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, वैतागून टाका त्यांना कॉल करून. आणि MPMLA कॅम्पेन. MPMLA कॅम्पेन म्हणजे ऑफकोर्स आमदार खासदारांकडे, लोकप्रतिनिधींकडे जाऊन त्यांचा संपर्क साधा. जसं आतापर्यंत खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे. परिषदेमध्ये हा विषय मांडला गेला आहे. त्यातल्या त्यात सुप्रिया सुळेंचा आता जस्ट मी बघितलं काही वेळा आधी स्टुडंट्सनी पाठवलं ग्रुपमध्ये. सुप्रिया सुळेंनी सुद्धा ट्विट केलं, मी सुद्धा लगेच रिपोस्ट केलं. वाय नॉट? लोकप्रतिनिधीशी संपर्क साधा. मुलांना ते कोणत्या पार्टीचे आहेत, कोणत्या पॉलिटिक्स पार्टीचे आहेत, त्याच्याशी काही घेणं नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा 100% आपल्या सांगण्यापेक्षा त्यांचं वजन वेगळं आहे. त्यांनी सांगितलं तर फरक पडेल. तुम्ही ज्या एरियात असाल तिथे कॉन्टॅक्ट करा, पण करा. मी स्वतः म्हणत होतो जाऊ द्या, जे आलंय ते एक्सेप्ट करा, स्टडीच्या नादात लागा. पण आता ते ओव्हर झालं यार कुठेतरी. काय तो एक्झाम सेंटर बघितलं तुम्ही? एक्झाम सेंटर बघा, मी तुम्हाला दाखवतो पोस्टरमध्ये. एक्झाम सेंटर दिसतोय सेंटरला? येस, तो एक एक्झाम सेंटर आहे. शेड आहे, शेड. काय ते? शेड, पत्र्याचं शेड, हे एक्झाम सेंटर. अरे ती एक्झाम कसली घेता यार? म्हणजे एक्झाम घेतल्यानंतर पोरगा अपेक्षा करतोय मी अशा पोस्टवर जाणार आहे की कुठेतरी मी महिन्याला 55,000 60,000 कमवणार आहे, मी ऑफिसर होणार आहे. आणि एक्झाम कुठं? पत्र्याच्या शेडमध्ये. ION सेंटरवर एक्झाम व्हायलाच पाहिजे यार. असे सेंटर देत असाल तुम्ही. हार्मनी एज्युकेशन अकॅडमी लातूरचं सेंटर आहे, MIDCचं सेंटर आहे लातूर MIDC मधलं. हे शेड आहेत सगळे पत्र्याचे शेड, इथे एक्झाम होते. मग आमची जी अपेक्षा ION सेंटरवर एक्झाम व्हावी, त्याच्यासाठी एक्झाम पोस्टपोन करायची गरज असेल तो तुमचा प्रश्न. आम्ही म्हणत नाही एक्झाम पोस्टपोन करा, इट इज युअर प्रॉब्लेम. आमचं म्हणणं आहे जे होईल ट्रान्सपरंटच झालं पाहिजे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे. सो मुलांना या सगळ्या गोष्टींना कॅम्पेन वगैरे रन करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा, जास्तीत जास्त कॉल करा, आणि कॉल करायला घाबरू नका. तुमचा नंबर जरी मागितला, काही घाबरू नका पोरांनो. सीट नंबर मागितला, काही संबंध नाही त्यांचा सीट नंबर मागायचा. मी स्टुडंट आहे, मला अशी रिक्वायरमेंट आहे. प्रत्येकाने करा, मेल कराच करा. आजच्याच प्रत्येकाने मेल करा. काही एवढं विशेष नाही, मेल कर, सगळ्यांना करता येतो, कॉपी पेस्ट करायचं फक्त. ठीक आहे. सो स्टुडंट्स, जास्तीत जास्त या गोष्टीला प्रमोट करा.
आणि बस एवढंच म्हणणं आहे माझं, कोणत्याही क्लासचा असो, कोणत्याही राज्यातला असो, कोणत्याही जिल्ह्यातला असो, जो खरंच जेन्युइन स्टुडंट आहे, जो खरंच मेहनती स्टुडंट आहे, त्यांचाच सिलेक्शन व्हावं. हा भ्रष्टाचार, हा मनमानी कारभार, हा बॅक एंट्री, हा कोणताही प्रकार नको आहे. प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंटली झाली पाहिजे, तर स्पर्धा परीक्षांचा विश्वास राहील, नाही तर विश्वास उडून जाईल. सो ऑल द बेस्ट याच्यासाठी. आणि मी चुकीचं असेल तर माफी मागतो मुलांना. माझं एवढंच म्हणणं आहे की ट्रान्सपरंट व्हावं, जे पण व्हावं ट्रान्सपरंट व्हावं.